एक 4 व्हीलर चालली आहे, तिच्या त्या बाजूने एक गाडी आहे, बाईक. मिरर त्रासदायक आहे. पहा पहिल्याच बॉल वरती अखो टप्पाची लेन मिळाली आणि त्याच्यावरती हा मोठा बिग हिट रोशन कांबळेच्या बॅट मध्ये आलाय. षटकार 6. दर्शनीय स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला रोशनच्या बॅट मधनं. रोशन कांबळेचा विचार केला तर 75 मॅचेस आहेत आणि 333 रन्स. षटकारांची गणना आहे 19 आणि चौकार आहेत 25. स्ट्राईक रेट आपण पाहिला तर मग चांगला आहे, एव्हरेज देखील चांगला आहे. त्याच्यानंतर अक्षय कुल्ला 982 रन्स त्याने देखील बनवलेत. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग अगदी बॅटरच्या बॉडीला स्पर्श करणारा हा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला होता. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. म्हणजेच अक्षय कोल्हाचा बॅटिंग कार्ड कॅरियर आपण पाहिलं तर मग 64 4 षटकार आहे 83. फ्री बॉल. ओ अखो टप्पाची लेंथ आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर रोशन. आणखी एक दर्जेदार षटकार इथून मात्र पाहायला मिळेल आणि धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 12 अंकांवरती. 12 धाबा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. हो, यावेळेस लेन थोडीशी अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारची ही लेंथ मात्र या ठिकाणी फेकली गेली. अगदी जी वाईट जी रेषा आहे ना तिच्या अगदी बाहेर चेंडू निघताना जरूर पाहायला मिळाला होता. वाईट बॉल आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. पुढील बॉल. ओ जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते. पकडलाय झेल आणि संपलाय रोशन कांबळी. हा बॅटरचा खेळ आउट. हा जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पकडला गेला. आणखी एक रोशन उंबरसडा नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होते. रोशन कांबळी गेले आणि रोशन उंबरसडा मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अ ड्रायव्हिंग मॅन शुड बी सपोर्टेड बाय स्ट्रिक. बुडत्याला काडीचा आधार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षकाचा आधार गोलंदाजाला देखील योग्य तो मिळाला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज रोशन कांबळे मात्र बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. रोशनच्या बॅटमधनं जरूर आपण 2 षटकार पाहिले. 4 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहे 13. ऑन स्ट्राईक मध्ये बॅटर आहे डाव्या हाताचा तो म्हणजेच मिस्टर रोशन उंबरसडा. पुढील बॉल. हो, आल्या आल्या रोशनच्या बॅट मध्ये हा धमाका. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेषा बाहेर गुल. षटकार 6.
रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची ही लेन होती. अगदी ओव्हर पिच बॉल होता, अगदी बॅटच्या रडार मध्ये, आणि शेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांनी करता. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले मिस्टर रोशन उंबरसडा. हो, यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला गेलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 या धावसंख्येवरती. धन्यवाद. घाई करायचे. चला दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतो हे देखील आपण पाहणार आहोत. टायमर ऑन आहे, जास्त वेळ खर्च करू नका. दुसरं षटक टाकण्याकरता महेश पारधी, ऑल इज गोल्ड. इथून आपण पाहिलं तर मग महेश पारधी आलेत. आणि भरपूर उन्हाळे पावसाळे महेश पारधीनं देखील पाहिलेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी गोलंदाजी योग्य ती पाहायला मिळाली आहे महेश पारधीचे देखील. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल डाव्याच्या पलीकडे फेकलाय, म्हणजेच हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईड असणार आहे आव्हानाच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र एक धाव, ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. इथून आपण पाहिला तर मग वाईड बॉल. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची ही लेन इथून मात्र फेकली आहे. वाईड बॉल. सॉफ्टने यावेळेस मात्र स्लाइस केले बॉलला पॉइंटला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक अगदी आपण पाहतोय फुसला गेलाय तो म्हणजे 23 अंकांवरती. 23 धावा ऑन द स्कोर बोर्ड. सुरुवात अगदी आपण पाहिले तर खूप छान केली आहे. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन उंबरसडा ऑन स्ट्राइक. हो, अखो टप्पाची लेन होती ऑन साइडला. काय जबरदस्त फटका रोशन उंबरसडाच्या बाट मधनं आलाय आणि हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी येथील ह्या 6 धावा आणि या 6 धावेनं धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 29 अंकांवरती. काय जबरदस्त फुलातून सुरुवात या ठिकाणी दर्शवली आहे रोशन उंबरसडा या बॅटरनं. धन्यवाद थँक्यू सो मच. एक पूर्ण 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 29. सुरुवात किती छान केली आहे. सुरुवातीला रोशन कांबडीला फाळला आणि आता मात्र रोशन उंबरसडा करतोय मैदानाच्या आतमध्ये राडा आणि धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचला गेला 29 अंकांवरती ही धाव गती. आउटफील्ड थोडीशी गंभीर आहे त्याच कारणास्तव चेंडू देखील खूप मैदानाच्या बाहेर जात आहेत. ऐन वेळी तुम्हाला नवीन चेंडू देखील मिळू शकतो
आणि आतापर्यंत भरपूर आपण अशा प्रकारचे चेंडू दिलेले आहेत. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत आणि इथून आपण पाहिलं तर धावफलक डेंजर झोन मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळालाय. पुढील बॉल. ओ यावेळेस बॅटची स्निक लागली गेले काम तमाम. महेश पारधीला अखेरीस विकेट मात्र ठिकाणी मिळाली आहे. 29 धावसंख्या असताना मात्र दुसरा फलंदाज रोशन उंबरसाडा मात्र झालाय बाद आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. डू द इम्पॉसिबल. जे संभव आहे ते करून दाखवावं लागेल आणि ते करून दाखवलं या ठिकाणी महेश पारधीनं. लेन थोडीशी मागे ठेवली, हलकीशी फ्लाईट दिली, बॅटची वरची एज लागली आणि एस्ट्यांच्या मागे मात्र झेल इथे पकडला गेलाय. नंबर 2 चा विकेट डाऊन होताना आपण पाहिला रोशन. आता मात्र आणखी एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कुल्ला नावाचा बॅटर आलाय. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. हो यावेळेस लेन देखील खूप चांगली पाहायला मिळाली. अगदी चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिला. बॅट क्लिप अगदी आपण पाहिले तर मग वरून फिरली आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. इन कटर, आउट कटर, बाउन्सर, यार्कर चेंडू टाकण्याकरता निश्चितच ओळखले जातात महेश पारधी हे गोलंदाज. आणि जेव्हा गोलंदाजाकडे व्हेरिएशन असतं ना तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर मग 2 धावा घेण्याचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. धावफलक 2ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय 31 अंकांवरती. अजूनही इथून आपण पाहिला तर मग 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या तरी धावफलक आपण पाहतोय पोहोचले गेले 31 अंकांवरती. महेश याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केलेत, 1 विकेट देखील मिळवली आहे. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू देखील आला आहे डॉट. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती 15.50च्या सरासरीनं 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सिद्धिविनायक स्फूट बेलकडी टीम या संघाच्या. धन्यवाद थँक्यू सो मच. चला घाई करायची आहे, अजून भरपूर मॅचेस आपल्याला इथे मात्र खेळवायचे आहेत. वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो, वेळेला आपण थांबवायचं असतं. एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो परंतु वेळ विकत घेऊ शकत नाहीये, म्हणून वेळेकडे देखील लक्ष असू द्या. तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये रोहन पारधी नावाचा गोलंदाज झाला. 28 मॅचेस तो केलाय, 16 विकेट त्याच्या नावावरती आहेत. इथून आपण पाहिलं तर इकॉनॉमी आहे 13.70 ची, एव्हरेज आहे 22.69. पाहूया इथून मात्र रोहन पारधीच्या माध्यमातून कशा प्रकारे हे षटक इथे मात्र पाहायला मिळेल. अक्षय कोल्हा ऑन स्ट्राईक. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत रोहन पारधीचं देखील. अक्षय कोल्हानं उडवला बॉलला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे, चेंडू निघून गेला सीमा पार. धावा मिळतील 6. आलाय षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सुंदर कनेक्शन. पुढील बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ्ट केलाय, डिपॉझिट केलाय. लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या स्टँड मध्ये षटकार 6. आणखी एक अविश्वसनीय स्ट्रोक षटकार.
काय जबरदस्त फटकेबाजी. पुढील बॉल टप्पाची लेन होती. बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेलेत अक्षय. अगोदरच्या 2 बॉल वरती 2 तडाखे पाहायला जरूर मिळाले अक्षयच्या बॅट मधनं, परंतु यावेळेस लेन अँड लाईन मध्ये हलकीसी बदललं. हो, हा षटकार तुम्ही पाहिला. अगदी ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी, परंतु त्याच्यानंतर काय जबरदस्त चेंडू फेकला गेला. पुढील बॉल हो, अजून एक ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. हो, शेवटच्या मोमेंटला इथे आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत की नाही. 2 धावा तर पलून पूर्ण केलेत. यस, इथे आपण पाहतोय ह्या 2 धावा असतील. झेल निश्चितच पाहायला मिळाला होता, परंतु झेल ड्रॉप झाला आणि आपण पाहतोय इथे मात्र ह्या 2 धावा आणि या 2 धाब्याने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 45 अंकांवरती. पुढील बॉल ओ, यावेळेस झेल सुटला गेलाय, झेल सुटला गेलाय. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. दैव आले होते द्यायला आणि पदर नाही घ्यायला. इथे आपण पाहिला तर मग झेल सुटला गेलाय आणि तो देखील अक्षय कुल्ला या बॅटरचा झेल. सहज सोफा झेल होता आणि झेल पकडायला हवा होता आणि झेल मात्र इथून झाला आहे ड्रॉप. एक डॉट आलता मध्ये लिहिलाय तुम्ही. 5 झाले, 2 षटकार, 1 डॉट आणि 2 डबल. पुढील बॉल ओ, यावेळेस टप्पा चेलेन. बॉलच्या मिनिट मध्ये आलं, वेट केलं आणि त्याच्यानंतर वेट अँड वॉच. जबरदस्त मॅक्झिमम हिट, षटकार 6. धन्यवाद, थँक्यू सो मच. इम्प्रेस केलं यावेळेस बॅटरनं. प्रभावित करणारे ही बॅटिंग या ठिकाणी राहिली आहे अक्षय कुल्ला या बॅटरची. 7 चेंडू मध्ये 23 धाव संख्येवरती सध्या तरी अक्षय कुल्ला हा बॅटर मात्र ठिकाणी खेळतोय आणि त्याला साथ देण्याकरता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये महेंद्र. आकाश पारधी आलेत. पहिला बॉल फुल टॉस फेकलाय आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर मग सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. आकाश पारदे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलिंग कॅरियर पाहिला तर मग 18 मॅचेस 19 विकेट. इकॉनॉमी 12.47 ते आहे आणि एव्हरेज 11.16 आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं हे बॉलिंग कॅरियर आहे आकाश पारधेचं. पुढील बॉल धीम्या गतीने लेन हाताळली, धीम्या गतीने लेन फेकली गेली. यावेळेस एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. रिदम योग्य आहे, चांगले गुणधर्म आहेत. गोलंदाज आपण पाहिला तर मग आकाश पारधेकडे विकेट टेकर गोलंदाज आहे. मात्र इथून कमी धाव संख्येवरती रोखावं लागेल. धाव संख्या आपण पाहिले तर डेंजर झोन मध्ये पोहोचली आहे 55 एकड्यावरती. सध्या तरी प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 66 चा जरूर दर्शवतोय. आज स्ट्राइक रेटने जर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऑन राहिले तर मग 66 धावा देखील पाहायला मिळतील. ओ, धीम्या गतीने लेन फेकली आहे आणि त्याच्यामध्ये बॅटरला अक्षरशः बीट केलंय. पहा, कधी कधी आपण पाहतोय चांगला बॅटर देखील स्लोवर गोलंदाजीमध्ये पूर्णपणे फसले जात आहेत. कधी कधी आपण पाहिलं तर मग वीक झोन गोलंदाजाचं देखील पकडावं लागतं. पुढील बॉल व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये.
हो स्टेप आउट झाले होते ऑन साइडला खेळले गेले डीप स्क्वेअरलेगच्या दिशेनं 2 धावा इथून मात्र सहजपणे पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाहीये. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांना धावफलक पोहोचले गेले 57 एकडांवरती. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहतोय. सुरुवातीला रोशन कांबडी त्याच्यानंतर रोशन उंबरसडा त्याने केला राडा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर अक्षय कोल्हाचा फॉर्म जबरदस्त राहिलाय आणि महेंद्र कोल्हाचा देखील खेळ दमदार यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी 57 अंकांवरती पोहोचला गेलाय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ. स्वीट शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न उलटा फटका परंतु इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू येईल डॉट. रिप्ले मध्ये पाहू शकाल तुम्ही. स्वीट शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर दर्शवला परंतु लेंथ खूप चांगली फेकली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केलेत. गोलंदाज आकाश वारदेनं स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. चेंडूला उचलते. चेंडूची फेकी होईपर्यंत निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद असणार आहे तो म्हणजेच महेंद्र. आउटफील्ड अंपायर डिसिजन आउट आहे परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. ही धाव कंप्लीट आहे की मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असेल त्याच्याकरता तिसऱ्या अंपायरची मदत घेतली गेली आहे. इथे आपण पाहतोय फलंदाज आलेत आणि यष्ट्यांना बॉल लागला आहे की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. आणि डिसिजन असणार आहे OUT आउट म्हणजे एक सिंगल धाव. धाव फलक एकने पुढे सरकला पोहोचला गेला तो म्हणजेच 58 या अंकांवरती आणि जिंकण्यासाठी 59 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील. बॅटिंग काय तुम्ही पाहू शकाल. अक्षय कोल्हा नॉट आउट 11 मध्ये 26. रोशन कांबडीनं 4 मध्ये 12. रोशन उंबरसाड्यानं 4 मध्ये 13 आणि महेश कोल्हानं 5 मध्ये 4 आणि अशा प्रकारे धावफलक पोहोचला गेले 58 या अंकांवरती. रोहित पारदेनं एक षटक फेकलं 20 धावा खर्च केल्या. महेश पारदेनं एक विकेट आणि 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर रोहन पारदेचं तिसरं षटक खूप मोठं राहिलं 22 धावा त्या षटकामध्ये राहिल्या परंतु आकाश पारदीनं चांगला कमबॅक करून दर्शवलाय. 5 धावा शेवटच्या षटकामध्ये निश्चितच दिल्या. धावफलक पोहोचला गेले 58 या अंकांवरती. 24 बॉल मध्ये 59 धावा इथून मात्र विजय करता बनवावा लागतील. वेलकम स्वागतम सुस्वागतम शिवाजी रेड्डी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांचं करूया आपण स्वागत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज या 6व्या दिवसामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी आपण पाहतो 2026 आणि काय दर्जेदार दमदार आयोजन या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतंय. सातिवलेकरांची मानाची सन्मानाची अभिमानाची आणि परंपरेची एक मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026. प्रत्येक वर्ष आपण निश्चितच पाहिलंय या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य असतं. यंदाच्या वर्षामध्ये देखील आपण पाहिलं तर मग चांगलं हे आयोजन या ठिकाणी केलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग शिवा रेड्डी साहेबांनी देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला केलं गेलंय.
कूलर स्पॉन्सर केले शिवा रेड्डी साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुम्ही 3 कूलर पाहू शकाल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाजाकरता हे कूलर या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत. मॅचला झाली सुरुवात. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डावा यष्टीच्या पलीकडे फेकलाय. रोहित पारदे आणि आकाश पारदे ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. लक्ष आहे ते म्हणजे 4 षटकामध्ये 59 धावा, म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग 14.75च्या सरासरीनं ह्या धावा बनवावा लागतील. रोहित पारदे ऑन स्ट्राइक. रोशन कांबळेचा हा पुढील बॉल. अखूड टप्पाची लेन होती. ऑन साइडला फटका सुंदर आहे. धावा मिळतील 2 आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून मात्र केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. पहा अखूड टप्पाची लेन होती. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी इष्ट्यांच्या समोर ही लेन मात्र पाहायला मिळाली, परंतु तिथून आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक खेळले गेले मिस्टर रोहित पारदे. 2 धावा इथून मात्र रोहितला मिळाल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकलाय, तो म्हणजेच 3 अंकांवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. टी फॉर टॅट. जशास तसं उत्तर इथे मात्र द्यावं लागणार आहे. पुढील बॉल. हो, यावेळेस बॉलला अगदी सोडून दिलं होतं, परंतु 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे मात्र पूर्ण होईल. एका धावेनं धाव फलक पुढे सरकलाय, पोचला गेलाय, तो म्हणजेच 4 या अंकांवरती. 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग वेगवान चेंडू हाताळला गेलाय. पहा, गती यावेळेस खूप चांगली पाहायला मिळाली आणि गतीमध्ये पूर्णपणे बॅटर आकाश पारदेला बीट केलं गेलं. इथून आपण पाहिलं तर मग एक हा डॉट बॉल पाहायला मिळतो. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर लेग बाय आणि त्याच्यानंतर हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डॉट फेकलाय. जसजसे चेंडू अगदी आपण पाहिलं डॉट आले तर मग रिक्वायर रन रेट आहे तो मात्र वाढला जाईल. हो, जोरकस मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकीचा राहिलाय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी राहिला गेला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची ही लेन मात्र या ठिकाणी फेकली होती. अगदी लेन खूप चांगली होती, परंतु आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुढील बॉल. हो, यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत, मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता आलाय हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचला गेलाय, तो म्हणजेच 10 या अंकांवरती. 15च्या सरासरीने धावफलक अगदी या ठिकाणी पूर्ण करावा लागेल प्रति षटका मागे. इथं आपण पाहिला तर मग आलेला आहे हा षटकार. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी असेल. 5 चेंडू फेकून झालेत. आमच्या सोबत न्यू गुणलेखक जोडले गेलेत. श्री उर्फ विराट कोहलीचे बिग फॅन आहेत श्री, आणि चांगले गुणलेखाचे काम या ठिकाणी केले जात आहेत. सध्या तरी लाईव्ह DBN ला जोडले गेलेत, चांगली स्कोरिंग करतायत. इथून आपण पाहिलं तर मग चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचला गेलाय, तो म्हणजेच 14 या अंकांवरती. 14 धाबा ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही 15च्या सरासरीनं 3 षटकामध्ये धाबा पूर्ण करावा लागतील, त्या म्हणजेच 45. सरासरी यावेळेस आपण पाहणार आहोत 45, म्हणजेच 15ची सरासरी आहे. प्रति षटका मागे
15 धावा ह्या बनवाव्या लागतील. रोशन उंबरसडा आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. रोशनने काय जबरदस्त फटकेबाजी केली. 3 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या आणि तो मात्र बाद झाला. बॉलिंग कॅरियर आपण पाहिला रोशन उंबरसडाचा तर मग 60 मॅचेस केलाय आणि 43 विकेट त्याच्या नावावरती आहेत. इकॉनॉमी पाहिली आपण तर मग 10.11 आहे आणि एव्हरेज पाहिला तर मग 13.40चा हा बॉलिंग कॅरियर आहे. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल रोशन उंबरसडा. अगोदरच्या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अक्षरशः राडा केला होता या खेळाडूने. आता मात्र बॉलिंग करण्याकरता सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर रोहित पारधी. 2 मध्ये 2 रोहितनं बनवले, 4 मध्ये 10 आकाश पारधीनं बनवलेत. अजून इथून मात्र प्रति षटका मागे 15ची सरासरी आहे. पुढील बॉल फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आपण पाहतोय बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय. झेल तर या ठिकाणी आपण पाहिला तर मग पकडला जरूर परंतु बॅट आणि डिसिजन आहे फेअर डिलिव्हरी. अगदी डीप होणारा बॉल होता आणि त्याच कारणास्तव इथे मात्र फलंदाज रोहित पारधी मात्र बाद असतील. दिलात झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. पहा पहिल्याच बॉल वरती रोशन उंबरसडाला मात्र या ठिकाणी विकेट मिळाली आहे. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अक्षय कोल्हा पुढे आलेत, पकडताय झेल आणि संपलाय. फलंदाज रोहन पारधीचा देखील खेळ आउट. माझ्या काळजामध्ये कोरिलय तुझ्याच मी नावाला ग. तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरारी घेतय ग. तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरारी घेतय ग. नुसतं झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. नुसतं झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. नुसतं झापक झुपुक झापक झुपुक वाजत राहतय ग. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग, आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. कळलं का राणी? धन्यवाद डीसर, थँक्यू सो मच. अरविंद आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अरविंद भुरकुड नावाचा बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल हो टॅप करण्याचा प्रयत्न इथून मात्र अरविंद केला होता. अगदी सुरुवातीला टान्स खूप चांगला पाहायला मिळाला परंतु शॉट खेळण्याकरता हलकेसे मात्र मागे गेले होते. परंतु यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डे झोन मध्ये निघून गेलाय. अगदी मैदानाच्या बाहेर आपण बाजूने पाहतोय एक तळ्याची एक दिवार आहे, तिथून देखील काही प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 15 चेंडू 45 ची गरज आहे. पुढील बॉल इथून आपण पाहिला तर मग ओ यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळले गेलेत. अरविंद एक सिंगल धाव या ठिकाणी येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच
16 अंकांवरती, म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग अजूनही 43 धावा हव्या असतील 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा हव्या आहेत त्या म्हणजेच 43. कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल. ज्यावेळेस सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे संघ बॅटिंग करत होता तेव्हा मात्र 31 धावा 2 ओव्हर मध्ये बनवल्या होत्या 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये, परंतु जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाड्या कुठेतरी मागे पाहायला मिळतो. 16 धावा 2 ओव्हर मध्ये आल्यात 8च्या सरासरीनं आणि 2 विकेट देखील डाऊन झालेत. इथे महेंद्र कुल्ला येतो बॉलिंग करण्याकरता. अजून ही 12 चेंडू मध्ये 43 धावा बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. महेंद्र कोल्हा 67 मॅच केलाय आणि विकेट आहेत 61 विकेट त्याच्या नावावरती आहेत. इकॉनॉमी पाहिले तर मग 9.58 ची आहे. एव्हरेज 9.79 79 आहे. 12 चेंडू मध्ये 43 धावा इथून निश्चितच बनवावा लागतील. महेंद्र टप्पाची रेन होती यावेळेस आपण पाहतोय. चांगला फटका जरूर होता परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच लाजबाब पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मग युवराज होते पॉईंट क्षेत्रामध्ये आणि काय जबरदस्त युवराजनं झेल मात्र पकडला. संघाचा संघनायक आहे. सॉरी रोशनचे भाऊ आहेत युवराज आणि त्याने मात्र झेल या ठिकाणी पकडलाय. बारा चेंडू आणि 43 धावा. महेंद्राचा पुढील बॉल. हो चांगला चेंडू परंतु तेवढाच चांगला स्ट्रोक देखील खेळले गेलेत. ऑफ ड्रायव्ह स्ट्रोक खेळले फलंदाज अमित. पुढील बॉल टप्पाचे लेन होती. ऑन साइडला खेळले गेलेत ऑफ साइडला खेळले गेलेत आणि इथे आपण पाहिलं तर मग आणखी एक विकेट डाऊन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला जवळ लागली डोलायला. कवा अरे कवा जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. धन्यवाद थँक्यू सो मच. सध्या नवीन पोपट नाही तर मग जुने पोपट जास्त मस्ती करतायत. पहा हलकीची स्माईल आमचे पंच रुपेश दांडेकर सरांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळाली. या पोपटामध्ये काहीतरी लपलंय असं मात्र त्यांनी दर्शवलं या स्माईलनं. पहा कॅमेरामॅनने देखील त्यांना कॅप्चर केलाय. स्माईल अगदी गोड आहे चेहऱ्यावरती. षटकातील पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट ह्याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त ही गोलंदाजी महेंद्र गोलाची राहिली आहे. यावेळेस 7 चेंडू असणार आहे वाईट. 2.5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग इनकटर बॉल होता आणि हलकासा चेंडू हरकत करणारा पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या अगदी बाहेर निघणारा बॉल.
अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु धावण्याचा हलकासा प्रयत्न केला होता परंतु थांबवला गेलाय. इथून आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 18. कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग भरपूर लांब राहिलेत जहानुमान स्पोर्ट भेड्याचा पाडा टीमचे खेळाडू. तो सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ आपण पाहिला तर मग जबरदस्त कारनामा त्याने 3 ओव्हरमध्ये केला होता. 4 बॉल 41 ची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 41 धावा इथून मात्र बनवावा लागतील. आता मात्र युवराज याला मात्र पुढे आणलंय. 6 बॉल मध्ये 41 धावा इथून मात्र पहा ज्या वेळेस अकाउंट मध्ये बॅलन्स असतो तेव्हा मात्र एक संधी जरूर नव्या गोलंदाजाला दिली जाते आणि तेच इथे मात्र दर्शवले. 6 मध्ये 41 हव्या आहेत. युवराज उंबरसाडा, रोशन उंबरसाडा यांचे छोटे बंधू आहेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. इथे मात्र त्याचं मनोबल वाढवण्याकरता ही गोलंदाजी त्याच्याकडे दिली आहे. युवराज राईट टर्म ऑर द विकेटने गोलंदाजी करण्याकरता सज्ज झाला. अन स्ट्राईक वरती बॅटर तुम्ही पाहू शकाल अमित. ओ पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळाला आहे परंतु चांगला स्ट्रोक देखील खेळले गेले तर मिस्टर अमित. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी पोहोचला गेला 19 अंकांवरती. दिल्ली अभी भी बहुत दूर है. 5 चेंडूमध्ये 40 धावा इथून मात्र पूर्ण करावा लागतील. पहा लेंथ खूप चांगली आहे युवराजकडे. इथून जर मग चांगली गोलंदाजी हाताळली तर मग पुढे देखील युवराजला चान्स दिला जाईल, यात काही शंका नाहीये. 4 बॉल आणि 40 ची गरज आहे. अगदी छोटा रनअप आहे आणि लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली आहे. तुमच्याकडे गोलंदाजी करण्याकरता धीमी गती असली तरी चालेल परंतु लेंथ ही अचूक असायला हवी हे मात्र इथे युवराजने दर्शवलंय. पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे युवराजनं. 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये 3 धावा त्याने खर्च केलेत. पुढील बॉल हो इनकटर बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळाली जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. पहा व्हेरिएशन आहे युवराजकडे. ऑफ कटर लेग कटर टाकण्याचे प्रयत्न त्याच्याकडनं या ठिकाणी केले जात आहेत. ओ यावेळेस लेग कटर बॉल पाहायला मिळाला. हे असते व्हेरिएशन. चांगले गुणधर्म चांगले बॉलिंग पाहायला मिळाले युवराजकडनं आणि एक यशस्वी बॉलर जरूर पाहायला मिळाला युवराज. जबरदस्त बॉलिंग, क्या बात है. आणि निश्चितच मोठा भाऊ जेव्हा आपल्या पाठीमागे असतो तेव्हा लहान भावाला निश्चितच एक ऊर्जा ही मिळाली जाते कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि निश्चितच रोशनचा हात आहे गोलंदाजी शिकवण्याकरता युवराज याच्यासाठी. इथे आपण पाहिलं तर मग 36 धावेने हा सामना जिंकला सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी अँड हार्डलक टीम पारधी ब्रदर्स जय हनुमान स्पोर्ट वेड्याचा पाडा. चला इथून आपण देऊया